नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, भारतीय शेअर बाजाराने यावर्षी नवनवीन उच्चांक गाठलेत। गुंतवणूकदारांनी देखील या तेजीमध्ये भरघोस कमाई केली आहे। मात्र या उत्साहाच्या पार्श्वभूमीवरती एक धक्कादायक ट्रेंड समोर येतोय। देशातील 4 प्रमुख ब्रोकिंग कंपन्यांनी अवघ्या 6 महिन्यात 20 लाख ॲक्टिव्ह ट्रेडर्स गमावलेत। जून 2025 मध्ये ग्रो, झिरोधा, एंजल वन आणि अपस्टॉक्स या कंपन्यांमधून 6 लाखांहून अधिक गुंतवणूकदारांनी माघार घेतली आहे। जर आकडे पाहायचे झाले तर ग्रोनं 6 लाख ॲक्टिव्ह युजर्स गमावलेत, त्यानंतर झिरोधानं 5.5 लाख, एंजल वननं 4.5 लाख तर अपस्टॉक्सनं 3 लाख। ही घसरण अशा वेळी होतीये जेव्हा शेअर बाजार तेजीमध्ये आणि परतावा देखील समाधानकारक मिळतोय। मग गुंतवणूकदार अचानक बाजारातून बाहेर का पडतायत? तर बाजारातील जाणकारांचं हे म्हणणं आहे की नवीन पिढीतील अनेक रिटेल ट्रेडर्स लवकर नफा कमावण्यासाठी बाजारात आले होते, परंतु बाजारातील अस्थिरता, वाढलेले शेअर्सचे दर आणि सतत बदलणारी सरकारी धोरणं यामुळे अपेक्षित रिटर्न्स मिळत नाहीयेत। काही जणांना नुकसान झालं आणि त्यांनी ट्रेडिंगला कायमचा रामराम केला। शॉर्ट टर्म ट्रेडिंग करणाऱ्यांची मोठी संख्या ही हॉट मनी म्हणून ओळखली जाते। हे पैसे बाजारात येतात आणि जातात, यामुळे मोठी घसरण आपल्याला अचानक दिसते। विश्लेषकांचं म्हणणं आहे की हा एक स्वाभाविक घसरण आणि असाच एक ट्रेंड असतो। म्हणजे ज्यांना बाजार समजून न घेता पटकन कमाई करायची होती ते निघून जात आहेत। हे चांगलेही ते आहे, कारण यातून गंभीर आणि दीर्घकालीन गुंतवणूकदार टिकून राहतात। हे सगळं असलं तरी शेअर बाजाराचा दीर्घकालीन ट्रेंड हा अद्याप सकारात्मक आहे। ज्यांना बाजार समजतो, त्यानंतर रिस्क ओळखता येते आणि लांबचा विचार करता येतो, त्यांच्या दृष्टीनं शेअर बाजार अजूनही एक चांगलाच पर्याय आहे। मोठ्या कंपन्यांमधील कमी झालेले युजर्स हे बाजारासाठी चिंतेचं कारण असू शकतं, परंतु यातून एक प्रकारची शुद्धीकरण प्रक्रिया सुरू झाली आहे असंही मानलं जाऊ शकतं। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं घाबरून जाण्याचं बिलकुल कारण नाही। डिमॅट अकाउंटची संख्या जरी कमी झालेली असली तरी नव्यानं पुन्हा लोक येतील, त्याबद्दल काळजी करण्याचं कारण नाही। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।